आमच्या पूर्ण फॅमिलीचा प्लॅन बनलेला आहे. आम्ही चाललेले शेतामध्ये बाहेर जेवणासाठी. काही ना काही लिपस्टिक लावतील किंवा कानातले घालतील. काही लिपस्टिक नाही लावत आहे काही. आज नाही लावत ती गोष्ट वेगळी आहे. म्हणजे का रोज लावते का मी? नाही, यांना पण लोकेशन नाही माहिती. हे पण हरवले, आम्ही पण हरवलेले. खूप छानपणे आम्ही रस्ता चुकलेले आहे. तर आता परत आम्ही त्या रस्त्यावर चाललेले जिथे आम्हाला जायचं आहे. तर गाईज फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेले. बघा हायवेला लागूनच हे शेत आहे. ते सगळेजण झाडाखाली बसलेले. खाट पण आहे आणि बाकडा पण आहे इथे. एवढं मोठं एक केळीचं पान असतं पण त्याला आहे ना मधून तोडता. गाईस बघा मस्त आता मी आहे केळाच्या बाग मध्ये. ये देखो ये हमारी लाडलो, ये हमारी लाडलो है गाईस. मेरे को तो बहुत प्यारी आ रही है. तर काका इथे मस्त चिकन हे करताय, भाजी बनवताय. काका आज मम्मी पूर्ण गाववाली बाई बनलेली एकदम. डायरेक्ट चुलीवरची फिश. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे संडे आणि आज आहे माझा कंटिन्यू ब्लॉगिंगचा चौथा दिवस 10 दिवसांमधून. तर आज आहे संडे. तर संडेच्या दिवशी गाईस आमच्या पूर्ण फॅमिलीचा प्लॅन बनलेला आहे. आम्ही चाललेले शेतामध्ये बाहेर जेवणासाठी. तिथे जाऊन जेवण बनवणार आहे. व्हेज नॉनव्हेज दोघी आहे. आणि आता आम्ही निघत आहे. दुपारचे 1 वाजता आहे. कारमध्ये चाललेले आहे. मी आहे, वेद आहे आणि मम्मी आहे. पप्पा येणार आहे दुकान बंद करून काकांसोबत. सो आता आम्ही आधी निघत आहे कारण की तिथे आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे ना. तर त्यासाठी आता आम्ही आधी निघत आहे. आणि आमच्यासोबत आता चेरी पण येणार आहे. चेरीला घरी ठेवताना येत ना. ती घरी राहिली तर मग खूप ती वळवळ करते आणि बेबेंच्या मागे असते की हे कुठे गेले दिसत नाही. तर एकदम चेरीला पण परफ्यूम मारताय घ्यायचं आम्ही कारण की ना तिची आंघोळ आता उद्या करायची. आणि ते सगळं ते थोडा वास यायला लागतो ना त्यांच्यामधून. तर त्यांचा स्प्रे येतो पण तिच्या स्प्रेचं ते काहीतरी वरचं तुटलेलं आहे. तिचं स्प्रेचं तुटलेलं आहे. कसं काय मारणार आहे? असं गोमूत्र शिंपडणार का? ते गोमूत्र होतं का ते? झालंय का सगळं? किती वेळ आहे अजून? 2 मिनिटं फक्त. पोळ्या राहिल्या पॅक करायच्या. घेतल्या पोळ्या? त्या पिशवीत काय दिलं मग? ते सगळं तवा, कढई, चमचा सगळं आहे त्याच्यात तळणार. हां गाईस कारमध्ये बसून बसून आहे ना आम्ही रील स्क्रोल करतोय. पण मम्मीचं अजूनपर्यंत काही झालेलंच नाही बाई. मम्मी ना अजूनपर्यंत तेच कामच करते. म्हणजे आवर गाईस. तर चला आता आम्ही निघालेले. पप्पा येतील मागून काकांसोबत. मम्मी पण आता पण मम्मी तयारीच करते, कानातले घालते. मम्मी तुझी तयारी कधी संपणार आहे? बायांची तयारी कधी संपतच नाही गाईस. हे तर करतच राहता. कारमध्ये बसल्यावर पण काही ना काही लिपस्टिक लावतील किंवा कानातले घालतील. काही लिपस्टिक नाही लावत आहे काही. आज नाही लावत ती गोष्ट वेगळी आहे. म्हणजे का रोज लावते का मी? नाही, ते कुठे बाहेर जायचं असेल ना तर लावत राहते मम्मी. गाईस आता आम्ही चाललेले कमल पॅराडाईजच्या पुढे तरसोदकडे चाललेले. तिथे शेत आहे तर त्या शेतात जाणार आहे. आणि ना इथे आता रस्ता बनतोय. हा जो रोड आहे ना जो नॅशनल हायवेला कनेक्ट होतो जळगावपासून. तर इथे आता रोड बनतोय सिमेंटचा. तर एकदम धूळ उडते. बरं आम्ही आता कार आणलेली आहे. गाडी आणली असते ना 2 व्हीलर एकदम भरून गेले असते आम्ही डोळीने. तर गाईस हे पण आलेले बघा. यांच्या न्यू कारमध्ये आलेले आहे आणि यांच्यासोबत आम्ही चाललेले. पण यांना पण लोकेशन नाही माहिती. हे पण हरवले, आम्ही पण हरवलेले. एक पण काका नाही आहे. आणि मॅप लावलेला मागून होता रस्ता. हां मला वाटलं काका चालवत आहे गाडी म्हणून काकांनी पुढे टाकली म्हणून मी तुमच्या मागे आला. आता आम्हाला त्या XUV700ला फॉलो करायचं आहे नवीन कारला. पण मला ते समजत नाही ओमने मागचं वायपर का बरं चालू ठेवलेलं आहे. एवढा प्रेम करतो तो त्याच्या गाडीला की काच साफ करण्यात एवढा मग्न आहे तो. तिला खाली घेऊन घे मम्मी. वायझर म्हणता का वायपर म्हणता? वायझर म्हणता रे. सॉरी का रे, बंद नाही होते का वायझर मागचं? झालं का? खूप छानपणे आम्ही रस्ता चुकलेले आहे. तर आता परत आम्ही त्या रस्त्यावर चाललेले जिथे आम्हाला जायचं आहे. ते पण आणि आम्ही पण दोघी कार रस्ता चुकलेले. आमच्यासोबत कोणीच मोठं आलेलं नाही ना. काका वगैरे आले का? काका ट्रक समोर येतात. एक तर भीती वाटते बाई या ट्रकांना.
तर गाईज फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेले. बघा हायवेला लागूनच हे शेत आहे मागे आणि इथे मस्त केळीची बाग आहे बाई. केळीचं शेत आहे इथे. इथूनच केळीचं पान तोडायचं आणि इथेच जेवणाला बसायचं. तुमचे 15-20 दिवस झाले. हा तुमचे हा हे दोघं कबीर आणि गुरु. काकान त्यांचेच आहे जे पिल्लू झालेले होते ना. काय नाव आहे हिचं? हिचं नाव काय आजी? गुरु आणि त्याचं कबीरा. काय म्हणता काका? हाय, हाय, हाऊ आर यू? आय एम फाईन. व्हॉट अबाउट यू? सगळे जण आहे ना इथे शेत एक्सप्लोर करायला निघून गेलेले आपापले. ये देखो भाई, काय मस्त लोकेशन आहे ना. मुद्रा, हाऊ आर यू? ओके, मग तू नाही बोलणार? व्हॉट अबाउट यू? यू आर फाईन ऑर नॉट? या ते पण हेच होतं. ते एकदम मस्त ग्रीन ग्रीन इथे नारळाची झाडं. क्या बोलते लेडीज हो? मस्त मजेत? एकदम बढिया. बढिया. बघा इकडे एक मस्त डॉग पण आहे जो की घाबरतोय भाई. अरे 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 भाई बाईचा एवढा. आणि इकडे एक मांजर पण आहे, गेली ती. आणि अजून एक कुत्रा आहे तिकडे. बाकी मग तिकडे गाय वगैरे आहे. आणि इथे आमची चेरी आहे. इथे सगळेजण झाडाखाली बसलेले. खाट पण आहे आणि बाकडा पण आहे इथे. ते बसलेले आहे जण. ये देखो भाई. हिला बांधा सगळ्यात आधी तुम्ही. हिचं तोंड बांधा. आता पप्पांना घ्यायला मी परत चाललेले. माझ्यासोबत निहान आहे आणि मी आहे. पण तुम्हाला माहिती आहे आता आहे ना हा रोड बनतोय. तुम्हाला मी येताना दाखवला. आणि मागे एक बसवाला आहे, तुम्हाला दिसत असेल मिररमध्ये. तर बसवाला आहे, तो बसवाला बिंडो या रस्त्यावर ओव्हरटेक करतोय. सिंगल लेनवर तो ओव्हरटेक करायचा. आणि आहे ना त्याने ओव्हरटेक केलं. वरतून मला तो इकडे दाबत होता आणि तिकडे एक 2 व्हीलर होती. म्हणजे मी ना असं दाबला गेलेला होता दोघांच्यामध्ये. मग दिला ना जमून त्याला शिव्या. आणि मला काय बोलत होता, इकडे मतलब तो बाबा नको रे का यायला. अशांवर आहे ना खूप राग येतो. आणि खास करून हे जे बस ड्रायव्हर असता ना यांच्यावर खूप राग येतो. यांना अक्कल नसते. जे बस ड्रायव्हर असतं ना खरंच अक्कल नसते यांना चालवायची कशी म्हणून गाडी. आता येत नाही तो पुढे. नाही येते ना. आता बसला तो शांत. बेबेंना, काकांना आणि पप्पांना घेऊन आता आम्ही आलेले या शेतामध्ये. डायरेक्ट इथे येऊन ब्लॉग बनवू. इथे आता आलेले तर तिथे स्वयंपाक बनवत आहे. इथून लाकडं घेत आहे. काय शिजली पण? म्हणजे आम्ही जास्त उशीर केला काय यायला? अरे यार जाऊ द्या. तू बीप पिताय. हिच्या तोंड बंद करा तुम्ही आधी. ही जास्त चवर करते. हे बघा गाईस, मम्मी इथे काय करते, केळीचे पानं तोडते जेवायला. केळीचे पानं छोटे छोटे मोठे मोठे सगळे केळीचे पानं तोडा. चेरी काय करते, त्या मांजरच्या मागे पडते. तिला बांधून ठेवावं लागतं यार, नाही तर तिला उघडं ठेवलं असतं. चल चेरी चला. एवढं मोठं एक केळीचं पान असतं पण त्याला आहे ना मधून तोडता. मधून कैचीने कापतं त्याला. झाले का? बस झाले काकू. केळीच्या जंगलामध्ये घुसले गाईस आम्ही. बाई केळीचं जंगल. तर गाईस बघा मस्त आता मी आहे केळ्याच्या बागमध्ये. आजूबाजूला सगळीकडे भाई किती भारी वाटतं ना इथे आल्यानंतर. काय मजा येते. चेरी छान वाटतंय ना बेटा? हा छान वाटतंय तुला, मला माहिती आहे. रात्री याचा खूप भयंकर आवाज येतो बरं. एकदम खतरनाक आवाज येतो. जेव्हा ते मूड फुटता असं म्हणता ना तर खूप खतरनाक आवाज येतो केळीच्या बागमधून रात्री. असं वाटतं की ना जसं आता कोणता तरी लहान मुलगा ओरडतोय. ज्याला नसेल माहिती ना केळ्याच्या झाडामधून तसा आवाज येतो. तर आहे ना त्याला असं काय वाटेल माहिती का रात्री की कोणता तरी मुलगा ओरडतो आणि तो भूतभीत आहे असं थोडा बेशुद्ध पडून जाईल. पण खरा आवाज याच्या असतो हे फुटतं असं. याच्यामध्ये नॉन व्हेज आहे आणि याच्यामध्ये व्हेज आहे. झालंय का काका? अजून वेळ लागेल. तोंड बांधा आधी हिचं तुम्ही. हिचं तोंड असं तोंड बांधून टाका. मी पण जातो चेरीला घेऊन. बिचारी चेरीला पण कसं काही जण मला आवडत नाही असं बांधून ठेवायला. पण आहे ना ती काय इकडे तिकडे पडते ना. ये देखो ये हमारी लाडलो. ये हमारी लाडलो गाइस. मेरे को तो बहुत प्यारी यार ये. जा
जा जा जा खेळ 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 खेळ. एक होता ना तर मी ओमला बोलला सापच्या तोंड बी तसं होतं तिथं टेप लावलेले अरे हा रे साप निघाला इथं तर किती मजा येईल. खबर मजा येईल काय मजा येईल अरे पकडून ना सापला रे गवतामध्ये. एवढी भारी करते गाईस हे बघा किती मस्त आहे शेत. अरे ते पानं देतात थोडेसे. कोणते डायरेक्ट तर काका इथे मस्त चिकन हे करताय भाजी बनवताय. काकांना खूप एक्सपिरियन्स आहे काका खूप वेगवेगळं बनवत राहता पण काका कधीच आम्हाला खाऊ घालत नाही. आज काय तिकडे ठेव बेटा 5 मिनिटं वा. थांबा शेवटी थोडंसं गडबड होऊन जाईल 5 मिनिटं थांबा 5 मिनिटं थांबा आपल्याला गडबड करायची. हा. काय याच्यात बिर्याणी बनवणार आहे म्हणजे भात केलेला आहे पीस टाकणार आहे. हे काय लाल मसाला याच्यात भाजीचा. याच्यामध्ये काय आणि याच्यामध्ये पण भात आहे. टाका आता पीस टाका दनादन. तिकडे फिश करते मम्मी फ्राय. आज इथे भाजीपाला कापते. काय पाहिजे हळद पेपर घ्यायचा भैया. इथे काय बनवलेलं आहे काकू तुम्ही. अर्ध द्या ना लिंबू आहे का? हे कांदा टमाटा सलाडचं सामान लिंबू होतं ना? काकूंनी तिथे हे बनवलेलं आहे काय ते कुचुंबर. कुचुंबर कुचुंबर. झालेली आहे. झालेली आहे. चला द्या ना मग एक ताट द्या. हे घ्या हे ताट अरे ताट नका घेऊ ना थांबा ना. चालले मम्मी हे काढ गं याच्यातून. थांबा. पप्पा जवळ बी चालले का तुम्ही तिकडे बसा फक्त ज्यांना ज्यांना खायची आहे ना तिकडे बसा आम्ही आणून देऊ. करावं लागेल ना ती. आपण खिचवाले आपण जागा धरू. पिशवाल्यांना जागा पकडायला नव्हतं डायरेक्ट फिशवाले वा यार काय तुम्ही लोक फिशवाले. आमचे झाले मी बिर्याणी बनवली भाजी बनवली आता माझं काम संपलं. मग तुम्ही फक्त आता खायचं आता काम मी fish खाणार. काय. तू काय काम केलं का तू एवढी हे करते. तू काय काम केलंय हा तू काय काम केलं. सोनिक फिश का रे चल दे. काटा काय ए हलक रे फिश खाले रे हलक रे. पेपर देऊन दे काटे काढा. तंदुरी स्वाद देत आहे बिर्याणीला. कोळसा टाकलेला आहे मग पडतंय ते. एकदम. कशी टेस्ट लागेल काकू आता त्याची. दम बिर्याणी दम बिर्याणी याला म्हणता का आता समजलं. चला प्लेट आणा रे. आज मम्मी पूर्ण गाववाली बाई बनलेली एकदम डायरेक्ट चुलीवरची फिश. सगळे गाववाले बनलेले. तिकडे पप्पा काका तिघी काका आहे दोघी काका आहे आणि तिकडे ना पप्पा ते तेलमध्ये फिश फ्राय करताय. इथे मम्मी हे तव्यावर तिथे तेलमधली इथे तव्यावरची मैं तो ये खाऊंगा भाजीपाला. इकडून येणार आहे मी खाल्ली मी बनवली ना मग. भाई एक नंबर मसाला नाही. मस्त लिंबू चाट मसाला. हा हा वा. काढा याच्यात काढा भाजीचं वाडा मुद्रा तू नुसती मध्ये मध्ये करते. हिला कडी खिचडी द्या आता यार. हिला कडी खिचडी देऊन चुप बसवा. भाजी ना त्याच्यामध्ये गेली माझी भाजी. कोणी पाहिजे मी नाही पाहिलं बाई, आपण नाही हा पडली नाही नाही पडली. हा ते तळायला जाईल. दिले तुमच्याकडे पाणी तर काहीच दुपारची आहे ना आता 4:30 वाजता आणि आता आमचं जेवण झालेलं आहे आणि एकदम मस्त जेवण झालं आहे बाई. इथे मम्मी ते आता बसत आहे. आधी ते सगळे काय आम्हाला वाढता. इथे आम्ही बसलेले होते मस्त एकदम लाईट येत होता सांचा. एकदम भारी वाटलं इथे जेवण करून. हे जाऊ दे आता तिकडे side. बेबे इथे बसून छोलेची भाजी. पिटलं बेबे पण नाही खात नॉनव्हेज. आजी इकडे खात आहे. आजी आवडली का भाजी तुम्हाला. बिर्याणी हा हे बघा पूर्ण आजीचं ताट सजलेलं आहे भाजीने वगैरे. गाईस या गाडीमध्ये बघा किती स्पेस आहे. घे रे कॅमेरा ध्यान मागे. मुद्राला कम्फर्ट पाहिजे. मुद्रा डायरेक्ट चिडचिड करेल माहिती का. मला हे जागा नाही होते ना तुम्ही आज एका बसले मोठे पप्पा मांडी नीट घाला ना असं करेल. मांडी घालून झोपायला
एकदम मजा येते गाईज डायरेक्ट. आता एकच पायाने वापरता हा पाय काढून द्या. अरे ऐका हो. अरे नियान आपल्यावर असतं ते 2 पाय वापरायची का 1 पाय वापर. खाली ना तुम्ही ब्रेक दाबा. गाईज तर मागे आलेला आहे आता ते काका गाडी चालवत खाली करा. कार चालवत आहे. सोडा ब्रेक. पप्पा नाही आले का दादू? पप्पा चेरू सांभाळ. झालेलं आहे. तर आता पप्पा गाडी चालवत आहे. नियान तू उतर आता. उतर ना. चले भाऊ. अरे तू रिकाम लोकांना त्रास देतोय. त्रास नाही देते मी. हे दाबा ते दाबा हे दाबा ते दाबा. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. रॉयल फिलिंग येते काय का काका? हे उघडा उघडा. मॅडम पिंडवा तिकडे जागा आहे का? बस सरकारने गाईस तर मस्त राऊंड मारून आलेले. तर मस्त आता चक्कर घेऊन आलेले या कारमध्ये एकदम मोठा 2 वेळेस. एकदा काकांनी आणि एकदा पप्पांनी. चलो चौधरी वाली चाय. भावसारवाली चाय आहे. तो मैं पिऊंगी भाई. तुम्ही नाही घेते? टेस्ट लागते त्याला. कोणाची? देतो ना? तो थोडा फार ती अशी कोळशाची ना ती बर्रम बर्रम. अरे काय काकू. लागतोच ते थोडं. सगळे काही आपापल्या घरी चालले आता. सगळ्यांचं पोट भरलं. सगळ्यांची चहा झाली. चला चालले आता सगळेजण आपापल्या घरी. माझ्या खिशात ही पायी हुशार. चेरी काय चाललंय तुझं? येड बावडी कुछ. वाव ये इथे. ये देखो ये हम हमारे कुत्ते को ऐसे ही बिठाते हैं. ओए दादू दादू थांब. चला बेबे. हे बघ ही माऊ 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 बघ. चेरी माऊ. ताई. मादरला पावलं ती मादरले मादर किती मादरला पावलं ती. तेव्हा 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 रात्रीचे 10:30 वाजता मस्त जेवण वगैरे झालं. आता झोपतो कारण की शेतात वगैरे गेले होते ना तर तिथेच झोप येत होती. मस्त आता झोपायची तयारी चालू आहे. आता झोपतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल.